नमस्कार मित्रांनो, मी आपला परममित्र चंद्रकांत नाकाळे. मित्रांनो, इतक्या मोठ्या संख्येनं आपल्याला उद्या हजर राहायचं आहे आणि ही लढाई फक्त नंबरनेच जिंकता येते. ज्याच्याकडे नंबर असतील ना तोच लढाई जिंकतो. ही लोकशाहीमधली लढाई आहे. ही काय हुकुमशाहीमधली लढाई नाही आणि काय तलवारची लढाई नाही. कलम का बादशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आपल्याला जो अधिकार दिला आहे आंदोलनाचा, आपल्याला त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी क्रांती घडायची आहे. आपल्या जीवनातला आमूलाग्र बदल त्या क्रांतीतून होणार आहे आणि ती क्रांती घरी बसून होणार नाही. घरी बसून कुठलंही काम होत नाही. त्याला युद्ध रणभूमीमध्येच उतरावं लागतं. युद्ध हे रणभूमीमध्येच उतरून जिंकलं जातं आणि ही कायद्यांची लढाई आपल्याला आझाद मैदानमध्ये एकत्र येऊन संघर्ष करायचा आहे. जितक्या जास्त संख्येने येताल तितक्या लवकर आपला निर्णय मार्गी लागेल. जर 1000 2000 ह्या तुम्हाला कुठंही गिनतीमध्ये हे सरकार घेणार नाही ना, अथवा कंपन्या पण घेणार नाहीत. तुम्हाला जर येणारं भविष्य तुमचं गुलामगिरीमध्ये काढायचं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आझाद मैदान येथे यावं, हे मी तुम्हाला आवाहन करतो. एक ड्रायव्हरांनी कमसे कम 10 ड्रायव्हरांशी संपर्क साधायचा. 10 जणांची म्हणजे मी तर 1,500 पॉम्पलेट वाटल्यात, कमसे कम 1,500. मग त्याला मी सांगितलं, प्रत्येक जणाला सांगितलं, तुम्ही पण वाटा, तुम्ही पण जोडा, ड्रायव्हरांशी जोडा. ड्रायव्हर जोडला जातो. ही कुठलीही लढाई एका धर्माशी निगडीत नाही आहे. हिंदू मुसलमानाची लढाई नाही. ही लढाई ड्रायव्हर समाज म्हणून ही पोटाची लढाई आहे. आपल्या मुलाबाळांची लढाई आहे. लेकरा बाळाच्या भविष्याच्या शिक्षणाची लढाई आहे. त्यांना जर आपण शिक्षणासाठी पैसे खर्च नाही करू शकलो तर आपले मुलंसुद्धा असेच ह्यांची गुलामी करतील, ह्यांचेच टॅक्स चालवतील. आपण आपली गुलामी, आपण त्यांच्या गुलामीला डोळ्यासमोर आणा आणि हा निर्णय उद्या घ्या. सगळ्यांनी जास्त संख्येने मी तुम्हाला आवाहन करतो, जास्त संख्येने हजर व्हा. इथे कुठलाही धार्मिक सोहळा नाही आहे. इथे कुठलाही हिंदू ना मुसलमान, ड्राइवर एक होता है. ड्राइवर खड़ा तो सरकार से बड़ा. मी आवाहन करतो, एक दिवस न्याय हक्कासाठी, एक दिवस पोटासाठी, एक दिवस गाडीसाठी, एक दिवस स्वतःसाठी, एक दिवस भविष्यासाठी. तुम्ही आझाद मैदानी यावं लागतंय. जर तुम्ही आला नाहीत तरी चांडाळ चौकडी आपल्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जास्त संख्येने आलात तर आपण लढाई जिंकू. घरी बसून कुठलीही लढाई जिंकता येत नाही. त्याला रणांगणामध्येच उतरावं लागतं. शिवाजी महाराजांनी घरी बसले नाही. महाराणा प्रताप हे घरी बसले नाही. संभाजी महाराज हे काय घरी बसले नाही. त्यांना पण मुलं बाळ होती. त्यांनी जर म्हणले असते सैनिकांनो लढा, आम्ही घरी बसतो, तर आज ते राजे झाले नसते. महाराणा प्रताप झाले नसते. शिवाजी महाराज झाले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. डोळ्यासमोर छत्रपती शिवाजीला आणून तुम्ही एकत्र या. मित्रांनो, ही संधी पुन्हा नाही. हे दिवस पुन्हा येणार नाहीत, लक्षात ठेवा. उद्याचा दिवस हा आपला क्रांतीचा दिवस आहे. उद्या जर तुम्ही एकत्र आला नाहीत तर तुमचा अंधार, तुमच्या जीवनातला अंधार, कायम अंधारात जीवन जगताल. तुम्ही ना तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा तुम्ही खर्च उचलू शकणार, ना गाडीचा मेंटेनन्स करू शकणार, ना व्यवस्थित कुठे काही करू शकणार. तुम्हाला व्यवस्थित कुठलंही कार्य करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या 2-3 वर्षामध्ये ह्या गाड्या विकून तुम्हाला
ओला उबेर सारख्या कंपन्याची गुलामी करावी लागेल. ह्या गुलामीपासून जर देशाला, भारताला, तुम्हाला विळख्यात जर टाकायचं नसेल तर एक दिवस आझाद मैदानाला येणं भाग पडतंय. लक्षात ठेवा मित्रांनो, जितका होता होईल संख्येने जास्त या. तुम्हाला माझं सांगणं आहे, जास्त संख्येने या. उद्या आझाद मैदानला सुद्धा असं वाटलं पाहिजे की उद्या दुसरा दिवस उजाडला आहे. मराठा मोर्चाच्या नंतर इतकी माणसं मी कधी पाहितले नव्हते. ते ड्रायव्हरच्या संघटनेतून एकत्र आलेले दिसले मला. हे आझाद मैदानाला सुद्धा वाटलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला सुद्धा वाटलं पाहिजे हे लोक येत आहेत कुठून आणि कुठून येत आहेत. कारण ड्रायव्हर हा एक देशाचा अंतरिम शिपाई आहे. आणि हा अंतरिम शिपाई जर झोपला तर त्याचं सुद्धा वाटोळ आहे आणि देशाचं सुद्धा वाटोळ आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, दोन दिवस ड्रायव्हरांना ओरडून सांगून माझा घसा बसला आहे. मित्रांनो, इतकं समजून लागतं ड्रायव्हरांना. असं सांगावं लागतं की ज्याने त्यांना वाटतं की हा याला काहीतरी पैसे मिळाले काय. तुम्हाला सांगतो, मी पदर स्वखर्चानं पॉम्पलेट छापल्या, वाटल्या, वेळ काढला, माझ्या धंद्याचा खोटी केली. पण लोकांना समज आहे की याला कुठेतरी 4 पैसे भेटले असतील. 4 पैसे मागं पळणारा चंद्रकांत नाकाडे नाही. ती चंद्रकांत नाकाडेची औलाद नाही. कुणाचे पैसे घेऊन पॉम्पलेट छापणार आणि ते वाटणार. खर्चातून वाटले, स्वाभिमान म्हणून वाटलेत. ड्रायव्हर असल्याचा मला स्वाभिमान आहे. मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. सगळ्यांनी एकत्र या. लवकरात लवकर आझाद मैदानावर उद्या सकाळी 8 वाजता आपल्याला इतक्या संख्येने एकत्र यायचं आहे की 11 वाजेपर्यंत कम से कम 1 ते 2 लाखाचा जमाव आपल्याला आझाद मैदानावर दिसला पाहिजे. पाय ठेवायला सुद्धा मुंगीला जागा भेटली नाही पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, माझं आव्हान आहे ड्रायव्हर समाजाला. म्हणून ड्रायव्हर समाज बोलतोय मी, ना हिंदू ना मुसलमान. वो एक होता है ड्राइवर. वो अपने पेट के लिए काम करता है, अपने परिवार के लिए काम करता है, ना कि कोई पर्टिकुलर एक अपने समाज के लिए करता है वो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.